नवी मुंबईतील ऐरोली परिसरात झालेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणात आता महत्त्वाचा पुरावा समोर आला असून हल्लेखोराच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळाजवळ संशयास्पदपणे वावरताना दिसत असून गोळीबार केल्यानंतर तो बाईकवरून पसार होत असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. सायनाथवाडी परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेत समाजसेवक संदीप गवस आणि आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य यांना लक्ष्य करण्यात आले होते. आरोपीने अंदाजे 4 राऊंड फायर केले असून त्यात अमित मौर्य यांच्या मानेवर गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असली तरी 5 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गजबजलेल्या ऐरोलीसारख्या भागात अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.